अगदी दिलदार व्यक्तिमत्व रुपेश पाटील कोपरोली MMRD जे प्रकल्प होते त्याचे सचिव आहेत. अगदी चांगलं कार्य त्यांचं आणि स्वतः एक समालोचक म्हणून आहेत. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीमध्ये जो हायेस्ट स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल आणि दुसऱ्या फेरीमध्ये लोवेस्ट स्कोर असेल त्याला बाय देतोय आपण. मग लोवेस्ट स्कोरला असा एक नियम आहे, एखाद्या संघाने 38 काढल्या आणि मग आपल्याला जिंकायसाठी एकच धाव पाहिजे. मग तिथून जर 6 धावा म्हणजे छक्का आला तर त्या शेवटच्या चेंडू त्या 5 धावा पकडल्या जाणार नाही. 38 आहेत तर 38च पकडल्या जातील, वरच्या धावा पकडल्या जाणार नाही. अजून काय आपल्याला काय असेल तर मग आयोजकांसोबत चर्चा करा. दुसऱ्या फेरीमध्ये जबल्ला मात्र पहिला स्क्वेअर कटचा फटका दन 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 करत चाललाय सुशांत मोकल. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलेला खेळाडू कलबेगावची आन बान शान चढवलाय चौकार. या बल्ला मात्र पहिला गोलंदाजी मार्कवर ऋषी पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला. चेंडू गोलीच्या वेगानं बऱ्याच्या वेगानं पिरकोनचे उपसरपंच आमचे नितेश शेठ चेंडू दिली सीमारेषेला भेट आलाय चौकार. मला रायगड जिल्हा परिषदेनं क्रिकेट मध्ये रायगड भूषण पुरस्कार दिला त्याचा इथे उदाहरण का मला शांत संयमी खेळाडू म्हटलं जातं. प्रत्यक्ष किन प्रमाण पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये बन बाउन्स जातोय. निर्धाव चेंडूची सांगता हनुमानजी नाईक यांच्याकडून शुभेच्छा दिल्यात कलवे संघासाठी आणि HPL कमिटी जी गोव्याला आहे सध्या अमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटी ती मात्र ही मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा दिल्यात. बोलूया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर आक्रमक गोलंदाज ऋषी बॅक टू बॅक 2 चौकार तिथून हल्ला निर्धाव चेंडू स्ट्रायकरला रायगड भूषण पुरस्कार सन्मान प्राप्त सुशांत मोकल. यावेळेला पुन्हा एकदा स्टार कट केला. चेंडू मात्र जसा सुई मधून धागा उडवला तसा मात्र चेंडू इथे तडम्यांच्या दिशेने चाललाय. तिथे एक आली दुसरी धाव देखील अर्जित केली. आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू तिथे अडला जातोय. 10 धावसंख्या धावपटलावर नॉन स्ट्राईकला प्रसाद पाटील तेवढाच ताकदवर जसा सुशांत मोकल तसाच प्रसाद पाटील ही जोडी मैदानावर आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन गावदेवी कलवे संघाचे इथे पाहायला मिळतो. 111 अमरबाई मात्र इथे गावदेवी कट्टर समर्थक देखील उपलब्ध आहेत उपस्थित आहेत. आज मात्र प्रेक्षकांचा गराळा इथे पाहायला मिळेल. कलवे म्हटलं की प्रचंड प्रेक्षकांची इथे तोबा गर्दी करणारा हा संघ हा गाव केशवबुवा पाटील संगीत रत्न त्यांचा हा गाव इथे पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र इथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडासा तटवतोय. मात्र इथे शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक त्याला बॅकअप देतोय. बघता बघता एक धावसंख्या पूर्ण केली. प्रसाद पाटील मात्र ऑन स्ट्राईक असेल. सुशांत मोकल नॉन स्ट्राईकला असेल. धावपटला व धावा असतील 11. पहिलं षटक ऋषी फेकतोय. ऋषीच्या पहिल्या 2 इथे मात्र चेंडूवर स्क्वेअर कटच्या माध्यमातून 2 चौकार पाहिले. त्यानंतर कम बॅक करत असा ऋषी याला पाहतोय. परी 11 वळवली तेवढा ताकदवर संघ आपण पाहतोय. पनवेल तालुक्यातील एक मातब्बर संघ आहे आपण पाहतोय. तेवढ्या ताकदीचा वळवली त्याच्या विपक्षामध्ये कळबे. 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये पाहायला मिळतात. तेवढाच आक्रमक गोलंदाज जलद गतीचा गोलंदाज ऋषी मॅन फ्रॉम वळवली. या बल्ला मात्र टप्पा पडलाय. डाव्या एष्टीच्या बाहेर जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम. इथे दंडात्मक कारवाईला सामोरा जातोय ऋषी. धावपटल मात्र अवंतर धावसंख्येने पुढे जाईल. 12 आकड्यावर कुठेही जाऊ नका बघत राहा. उपसरपंच चषक 2025 मुख्य आयोजक नितेश भाई पाटील विद्यमान उपसरपंच मानदेव आणि अर्थातच पिरकोन.
या बल्ला मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स मिड ऑफ तिथे लावलाय. प्रॉपर मिड ऑफ पोझिशन मध्ये नाही, अनऑर्थोडॉक्स लावला होता. तिथून एक धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडूची सांगता होतोय. बघता बघता पहिलं षटक संपलं. पहिल्या षटक समाप्तीचा 55 निर्वाळ आलाय. बिनबाद 12 धावसंख्या धावपटलावर P1चं पहिलं षटक संपलं. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक मध्ये ऐकूया आमच्या डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. पुन्हा एकदा पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर 12 धावसंख्या धावपटलावर इथं पाहतोय. बिनबाद गावदेवी कलबे संघाच्या त्यांच्या विपक्षामध्ये परी 11 वळवली संघ. याबला इनसाइड आउटचा फटका. तिथे मात्र फटका फसला. लॉंग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पकडला झेल. संपला खेळ. चिर शांतता मैदानावर पाहतोय. रायगड भूषण सुशांत बोकल मैदानाच्या बाहेर. पहिला विकेट मोठा. बिग फिश इन द नेट आपण पाहतोय. सुशांत बोकल याबल्ला मात्र पहिला विकेट मिळवतोय. ब्रेक थ्रू देतोय मिळवून गोलंदाज सुयोग. मोठा फटका बनण्याचा प्रयत्न होता. खोडबे टप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅटचा फ्लो आपण पहिला काऊ कॉर्नरच्या दिशेने होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. रायगड जिल्ह्यातील नामांकित उत्कृष्ट पंच हनुमानजी नाईक तथा समालोचक यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. धन्यवाद. इथे मात्र धावपटल स्थिरावलं 12 या आकड्यावर. इथून मात्र आता प्रसाद पाटील याला मात्र डाव सावरावा लागेल. राज थोडा अडचणीत होते. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. प्रेशर बिल्डअप करतोय गोलंदाज. या बल्ला मात्र राज मात्र याच्यावरती. या बल्ला ऑन ड्राईव्ह केला. व्ही शेप मध्ये चेंडू केला. लॉंग ऑनच्या दिशेने इथे मात्र चेंडू पकडला जातोय. एक धावसंख्येने मात्र वैयक्तिक खातं खोलतोय राज म्हात्रे. नॉन स्ट्राइक एनला दिसेल आता. स्ट्राइक एनला प्रसाद पाटील. गोलंदाजी मार्कवर सुयोग. जलद गतीचा गोलंदाज वळवली संघाचा. आता मात्र कुठेतरी जो ब्रेक थ्रू पाहिजे होता वळवली संघाला आणि एक महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं सुयोग यानं. आक्रमक गोलंदाजी करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुशांत बोकल याचा झेल पकडण्यात आला आणि तिथून मात्र पहिला विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहिला. धावपटल मात्र आता असेल 13 या आकड्यावर. या बल्ला मात्र गुडघा टेकून चेंडू डीप बॅकवर्ड कोल्लेकच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. उचली घेतोय चेंडू. विकेटच्या वरून निघून जातो यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न प्रसाद पाटील याने केला होता, पण तेवढ्या ताकदीने गोलंदाजी करतोय. अगदी कौशल्य ज्याच्याकडे आहे, कॅलिबर ज्याच्याकडे गोलंदाजीमध्ये आहे, तो गोलंदाज सुयोग आपण पाहतो. यंग ब्रिगेड आहे वळवली संघाची. याला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू दन 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 करत जातोय. हाताला झटका आणि पायाला चटका देणारा हा चौका इथं आपण पाहिला.
इथून दुसरं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा येतोय. 2 षटकानंतर 1 विकेटच्या मोबदल्यात 17 धावसंख्या धावपटलावर गावदेवी कळवे संघ विपक्षामध्ये खेळतोय. परी इळवण वळवली संघ पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 आणि इथून मात्र एक ब्रेक थ्रू देखील मिळवला गोलंदाज सुयोग यानं तो सुशांत मोकळ याचा. घेऊया पुन्हा एकदा ब्रेकमध्ये ऐकूया डीजे हिमांशु साऊंड रसायनी यांचं सुमधुर संगीत. इथून मात्र 2 पॉवर प्लेची षटकं संपतात आणि 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षकचं प्रोटेक्शन इथे गोलंदाजाला दिलंय. राज याच्या बॅट मधून निघतोय मोठा फटका, दे धक्का आणि गावदेवी कळवाच्या वतीने आलेला हा छक्का. ऑफ तदनंतर डीप विकेटच्या दिशेनं इथे आउटसाइड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेत. या बल्ला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळेल असं वाटत होतं, कारण खोलवेट टप्प्याचा चेंडू होता, त्याच पद्धतीचा चेंडू होता. मगाशी जसा स्लॉट मध्ये टाकला आणि प्लॉट मध्ये नेला ना, आता असं वाटत होतं की हा चेंडू जाईल, पण जिथे संपर्क नाही ना तिथे उत्पत्ती नाही. मोठा फटका मारायचा होता, बॅटचा फ्लो देखील खाऊ कॉर्नरच्या दिशेने होता, पण इथून निर्धाव चेंडूची सांगता होतोय. मनीष गोलंदाजी मार्गवर आहे. या वेळेला मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रयत्न मात्र फसला गेला. राज मात्रे याचा आता मात्र चर्चा करावी लागेल. प्रसाद पाटील याला एक मोठा फटका आला आणि त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. इथून पुन्हा एकदा प्रेशर बिल्डअप होतोय. राज मात्रे याच्यावरती चांगली गोलंदाजी करतोय, कौतुक करेल मी. मनीष पाटील याचं मॅन फ्रॉम वळवलीचा गोलंदाज, 3रा क्रमांकाचा गोलंदाज स्वतःच्या वतीने पहिलं षटक हाताळतोय आणि संघाच्या वतीने 3रं षटक हाताळतोय. आउटसाइड सर्कलमध्ये 5 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन त्याला देखील आहे. मोठा फटका ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू आडव्या बॅटने केलाय. चेंडू इथे डीप मिड विकेटच्या दिशेने अडवला जाईल. एकेरी धावसंख्येने धावपटल पुढे जाईल. शुटकेचा श्वास सोडलाय राज मात्रे यानं. एक मोठा जरी फटका आला असला तर तिथून मात्र 2 निर्धाव चेंडू. आता एकेरी धावसंख्या स्ट्राईक रोटेशन. प्रसाद पाटील आता स्ट्राईक एनला आलाय. मी एक यांचा मॅच पाहिला होता, उस्मान पटेल त्यावेळेला फॉर्म मध्ये होता, तलोजाचा संघ आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये शाबीरभाई दलवी यांची मॅच आपटा फाटे या मैदानावर होती आणि तिथे अर्धशतक लावणारा खेळाडू प्रसाद पाटील. नेहमी मी समालोचक असताना या खेळीचा मी नामोल्लेख करतो, कारण अतिशय फलंदाजी. त्यावेळेला उस्मान पटेलचा संघ भलत्याच फॉर्म मध्ये होता. ताईर पटेल अशा संघाच्या विपक्षामध्ये अर्धशतक झळकावणारा हा प्रसाद पाटील, मॅन फ्रॉम कलव्या संघाचा. सुशांत मोकल नंतर ज्याचं नाव घेतलं जातं कलवे टेनिस क्रिकेटमध्ये, तोच प्रसाद पाटील. स्ट्रायकिंगला डाव्या हाताचा फलंदाज. धावपटलावर धावा असतील 24, एक बाद 24 धावा धावपटलावर गावदेवी कळवे संघाची. फुल टॉस चेंडू, टोल वसूल करण्याची संधी दिली होती. इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लो देखील त्याच पद्धतीने होता, पण इथून मात्र फुल टॉस चेंडूवर मात्र दिशा देता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अगदी चांगली गोलंदाजी करतोय मनीष पाटील वळवली संघाचा. कौतुक करेल नक्कीच मनीष पाटील या गोलंदाजाचं. या बेलेला मात्र मोठा फटका समोरच्या दिशेनं. क्लास क्रिकेटचं मादक सौंदर्य इथं पाहायला मिळतोय. अप्रतिम, दे धक्का आणि या बेलेला आलाय प्रसाद पाटील याच्या बॅट मधून हा छक्का.
तर धावपटलावर धावा लागल्या 30. यामध्ये प्रसाद पाटील मात्र चांगला खेळ करतोय. त्याच्या बॅट मधून वैयक्तिक 10 धावसंख्या आल्यात. या बल्ला मात्र उचली घेणारा चेंडू फसवलं. इथे कॉटन बोल्ड स्वतःच गोलंदाज इथे मात्र झेल पकडतोय. राज मात्र याचा संपवतोय खेळ. राज मात्र याच्या स्वरूपामध्ये दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर असेल. 30 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात गावदेवी कळवे संघ. ऋषी चौधरी ज्याने पहिलं षटक फेकला तोच वैयक्तिक आता दुसरं षटक फेकतोय आणि संघाच्या वतीने 4थं षटक हाताळतोय. अगदी अचूक षटक हाताळलं होतं पहिलं षटक, तर 12 दिल्या होत्या आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाजीमध्ये. अप्रतिम. यावेळेला मात्र वेग आहे पण वेगावर नियंत्रण नाही. दिशाहीन मारा इथं पाहायला मिळतोय. उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द वाईड लाईन. एक धावसंख्या इथे अतिरिक्त वाढतोय. 31 आकड्यावर जातोय. यावेळेला टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. टॅप केला चेंडू, चेंडू मात्र इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. एकेरी धावसंख्येने मात्र मोहंती, मिस्टर KPL कलवा प्रीमियर लीगचा स्टार खेळाडू मोहंती यावेळेला मात्र मैदानावर पाहायला मिळेल. टॅप केला, एका धावसंख्येने वैयक्तिक खातं खोळलंय. संघाला 32 या आकड्यावर पोहोचवलंय. गोलंदाजी मार्कवर ऋषी आपण पाहतोय ज्याने पहिलं षटक हाताला 12 धावसंख्या दिल्या. सुशांत मोकल त्यावेळेला बरसला होता पण सुशांत त्याला मात्र शांत केलं ते सुयोग्यानं. आणि तिथून मात्र आता जे पासे आहेत ते मात्र फिरलेत. घराचे वासे जसे फिरतात ना तसा मात्र सामना फिरलाय. आता ऑन ड्राईव्ह केलाय, गोलीच्या वेगानं चेंडू इथे येतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलणार फेकणार तोपर्यंत एक धावसंख्या अर्जित केली जाणार. मोहंती आणि इथे प्रसाद पाटीलला डाव सावरावा लागेल. एक चांगली भागीदारी बनवावी लागेल. कलवे संघाला जर परी 11 वळवली संघाच्या विपक्षामध्ये खेळायचं असेल तर वळवली म्हटलं की पनवेल तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ, कलवे म्हटलं की पेन तालुका. म्हणजे पेन आणि पनवेल या 2 तालुक्यांमधला हा रणसंग्राम इथे पाहतो निमित्त आहे. उपसरपंच चषक 2025 आयोजक नितेश गजानन पाटील, विद्यमान उपसरपंच पिरकोन. निर्धाव चेंडूची सांगता करतोय ऋषी. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. प्रत्येक डॉट चेंडू हा प्रेशर दडपण क्रिएट करत असतो फलंदाजावरती. या वेळेला मात्र दिशाहीन मारा, नियंत्रण नाही. पंचांनी मात्र दंडित केलंय. गोलंदाज ऋषी याला वाईटचा इशारा येतोय. या पंचांच्या भूमिकेमध्ये रोहनजी पाटील मॅन फ्रॉम बोकडबिडा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि प्रतीकजी गरत नागाव स्कॉरलक पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मुकेशजी मात्रे. नवीन सेवा उत्कृष्ट अंपायरिंग पॅनल आज आपण पाहायला मिळतोय उरण नगरीतील हे नामांकित पंच. मोठा फटका मारण्याचा इरादा होता. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मारलाय. एकेरी धावसंख्या इथे धावपटलावर आली. एकेरी धावसंख्येने धावपटेल पुढे जातोय 35 आकड्यावर. 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, रिमेनिंग फ्यू बॉल्स इन दिस ओव्हर. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी अद्याप एक ओव्हर देखील आहे. 4थं षटक चालू आहे ऋषियाचं. स्विच हिट केलाय, मोठा फटका, दुधारी तलवारचा वापर केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स, आर पार सीमा पार, चीर फाड होते इथे आणि मिळतोय चौकार.
4 षटक समाप्तीचा 55 निर्वाळ आल्यानंतर 39 धावसंख्या धावपटलावर आहे. 2 विकेट गमावलेत. इथून राज मात्रे मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलं, सुशांत बोकल यांना देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलं. प्रसाद पाटील आणि मोहंती पाटील ही 2 पाटील बंधूंची जोडी मैदानावर डाव सावरते. गावदेवी कलवे संघाचा 39 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं षटक, अंतिम षटक इथे हाताळताना गोलंदाज ऑन ड्राइव्ह केलाय चेंडू, आडव्या बॅटने चेंडू इथे केलाय. चेंडू जाईल या बल्ला मात्र सीमारेषा पार, बेधडक दे धडक या बल्ला मात्र मोहंती पाटील आहे. कडक 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 आणि फटका देखील खेळलाय कडक. त्याचा बंधू आमच्या सोबत 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहे. अगदी कौतुकाची थाप त्याचा भाऊ त्याच्या पाठीवरती ठेवतोय. मोहंती पाटील या बल्ला मात्र इथे पाहायला मिळेल. 43 धावसंख्या धावपटलावर 43 धावसंख्या धावपटलावर असेल 2 विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या यावेळेला स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चौकार आडव्या बॅटने केला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय. इथून मात्र फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, पकडलाय झेल आणि इथून हा फलंदाज जाळाय फील्ड. मोहंती पाटील आता इथून मात्र परतीचा रस्ता पकडावा लागेल मोहंती पाटीलला. अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये आयकॉन कर्णधार म्हणून ज्याची निवड झाली होती तो फलंदाज आता पाहायला मिळेल अजित मोकल. अगदी भारदस्त ध्येय असलेला फलंदाज, चौकार आणि षटकारांची भाषा बोलणारा फलंदाज मैदानावर आला. विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. ती ओळख इथून जपली जाणार का, कारण स्लॉग ओव्हरचं षटक, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटलावर धावा आहेत गावदेवी कलवे संघाच्या 43. 3 विकेट इथे मात्र माघारी परतल्यात गावदेवी कलवे संघाच्या. 4 चेंडू वर मोठे फटके मार्जी होईल का, अजित मोकेल बरसेल का, प्रसाद पाटीलला स्ट्राईक मिळेल का, बरीच प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचे उत्तर या 4 चेंडू मागे आपल्याला मिळतील. या बिल्ला मात्र स्क्वेअर कट केला चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने अडवला जाईल. 1 धावसंख्या घेतली कदाचित आणि अजित मोकल याचा मला वाटतं एक चांगला निर्णय आहे, कारण प्रसाद पाटील सेट झालेला फलंदाज आहे, त्याला अधिकची स्ट्राईक देणं गरजेचं आहे. उर्वरित जे काही चेंडू असतील ते प्रसाद पाटील याला खेळणं गरजेचं आहे. असं पाहता एक चांगला निर्णय अजित पाटीलचा. एकेरी धाव घेतली. 44 धावा धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात आहेत. गोलंदाजी मार्कवर वळवली संघाचा चांगला उत्कृष्ट गोलंदाज विशाल आपण पाहतोय. विशालला मात्र आता विशाल कामगिरी करावी लागेल. जसा मोहंती पाटीलने एक चौकार मारला आडव्या बॅटनं, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी झाला आणि ते तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेऊन प्रसाद पाटील आता स्ट्राईकवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. डीप लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षकचा तो अनऑर्थोडॉक्स डीप विकेट लावला जातो. मोठा फटका आलाय, फटका जाईल की फसेल, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पकडला झेल. संपला. यावेळेला मात्र उंची जास्त लांबी कमी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे बिना भक्ती, भक्ती बिना मुक्ती आणि बळ विना शक्ती बोलू नये. बळ कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली. परिणाम स्वरूप पाहिला तर हा प्रसाद पाटील मैदानाच्या बाहेर. चौथा धक्का लागतोय 44 धावसंख्येवर गावदेवी कलबे संघाला. दोन चेंडूंचा इथून खेळ बाकी असणार आहे. अप्रतिम विशाल कामगिरी करते आपल्या वळवली संघासाठी. शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळेल. पंच काही निर्णय असतील तो देतीलच नक्कीच. इथे स्ट्राईक रोटेशन दिली जाणार नाही. सबीर याला मात्र स्ट्राईकला राहावं लागेल. याच दरम्यान अमरापूर विभाग प्रीमियर लीग
जे आता पूर्ण लीगचे कमिटी मेंबर गोवा येथे फेस्टिवलसाठी गेलेले आहेत. तर सत्याजी पाटील विद्यमान अध्यक्ष, परमेशजी पाटील असतील, प्रवीणजी पाटील असतील, मनोज पाटील असतील, हनुमानजी नाईक असतील, या सर्व आपण पाहतोय कमिटी अमरापूर विभाग प्रीमियर लीगची त्यांच्या माध्यमातून गावदेवी कलवेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. मॅचचा मनमुराद गोव्यावरून आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. बघा मोठी स्पर्धा आहे आणि या मोठी स्पर्धेला महाराष्ट्राच्या आपण पाहतो राज्याच्या पलीकडे देखील इतर राज्यामध्ये देखील पाहिलं जातोय. यो मिस आय डेफिनेटली या बल्ला मात्र दांडी गुल करतोय समीर पाटील. याची निर्धारित 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकानंतर धावपटलावर धावा लागल्यात 44 रन्स लागल्यात आणि 45 धावसंख्येचं उड्डाण टार्गेट सेट केले गेलेलं आहे. परी 11 वळवली संघापुढे गावदेवी कलबे संघाच्या माध्यमातून पहिलं सत्र संपलं. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपला. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये 45 धावा बनवायच्यात परी 11 वळवली संघाला. आपण घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. तत्पूर्वी विनंती करते वर्तक सर आपण कुठे असाल तर कॉम बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. परत आपण ऍक्टिव्ह व्हा. विनंती असेल माझी गोवठणे विपक्ष मोठी जुई या संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. ग्रीष्मा SSC मोठी जुई संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये 14-16 वॉरियर्स गोवटने 1416 वॉरियर्स गोवटने संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. याच दरम्यान आमचे गोवटनेचे आमचे ज्येष्ठ समालोचक वर्तक सरांचं शुभ आगमन आहे. पिरकून संघाला बाय असणार आहे का हायेस्ट स्कोरला आपण बाय देण्याचं ठरवलंय. 14-16 वॉरियर्स गोवटने आणि ग्रीष्मा 11 SSC मोठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. दुसऱ्या फेरीमध्ये मात्र लोवेस्ट स्कोर साठी असणार आहे. पण त्या लोवेस्ट स्कोर साठी एक नियम आहे. जरा एखाद्या संघाने 30 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला ठेवलं आणि शेवटच्या जर चेंडूवर 1 धाव पाहिजे असेल तिथून जर षटकार आला तर त्या 30 धावा ग्राह्य धरल्या जातील. त्याच्या पुढच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाही. हा एक स्पर्धेचा नियम आहे. लोवेस्ट स्कोरला आपण बाय देतोय दुसऱ्या फेरीमध्ये. लक्षात घ्या कर्णधाराने जर एखादा नियम समजला नसेल तर आयोजकांशी संपर्क साधा ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. सामना 3 षटकांचा असणार आहे. एका बाजूला आमच्या वर्तक सरांचा 14-16 वॉरियर्स गोवट संघ, दुसऱ्या बाजूला आमच्या नितेश पंडित सरांचा महागुरु आमचे अर्थातच लेजेंड निवेदक समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र त्यांना म्हणतो आमचे महागुरु नितेश पंडित सरांचा मोठी जुई संघ. दुसऱ्या बाजूला तेवढ्याच लेवलचे तेवढ्याच ताकदीचे ज्येष्ठ समालोचक आमचे वर्तक सरांचा गावचा संघ. नाणेफेकीचा कौल केला जातोय आयोजकांच्या शुभ हस्ते. सामना 3 षटकाचा असणार आहे. मला वाटते गोवटने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो प्रति संघापर्यंत पोहोचवा, आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून समालोचनाच्या माध्यमातून तो निर्णय आपल्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. अगदी आपण पाहतोय तुडुंब गर्दी कलवे संघाचा सामना पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक 111 अर्थातच गावदेवीचे कट्टर समर्थक, तदनंतर आमची पूर्ण अमरापूर विभाग प्रीमियर लीग, तदनंतर पूर्ण ग्रामस्थ मंडळ कलवे, अशी पूर्ण आपण पाहतोय पाठबल ज्या संघाला आहे तो गावदेवी कलवे संघ आणि तेवढाच चांगला पाठिंबा परी 11 वळवली संघाला त्यांच्या ग्रामस्थांचा देखील आहे. त्यांचे देखील पाठीराखे प्रचंड प्रमाणामध्ये आज इथे आलेले आहेत. त्यांच्या वतीने देखील वळवली संघासाठी शुभेच्छा आहेत. बघा दोन्ही संघांना प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्यात. त्या शुभेच्छांचा फायदा कितपत होतोय अगदी दुसऱ्या सत्रामध्ये आमचे वर्तक सर आपल्यासोबत जोडले जातील.
हॅलो हॅलो नूर 11 पदवी पिरकोण या दोघांच्या आयोजनाने अर्थातच उपसरपंच चषक 2025 8 जानेवारी 2025 रोजी पिरकोण पांदिबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विराज होणारे व्यक्तिमत्व अर्थातच गोल्डन मॅन नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून हे आयोजन या आयोजनातील आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना पूर्वार्ध संपलेला आहे। पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करताना 44 धावा उभारलेल्या आहेत। अर्थातच समोरचा संघ आहे 43 धावा आहेत। 44 धावांचं विजय उद्दिष्ट असेल। गावदेवी कलवे विपक्ष परी 11 वळवली या दोन संघादरम्यानचा हा सामना पूर्वार्ध आपण अगदी 44 झालेले आहेत। 45 धाबांचं विजय उद्दिष्ट। चला प्रसाद पाटील गोलंदाज आणि सलामीची जोडी मैदानामध्ये अर्थातच सुयोग आणि ऋषी रोशन। पहिला चेंडू येतोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये झेल आहे। झेलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप होतोय आणि हा येतोय एक आणखीन दणदणाचा चौकार। पहिल्या चेंडूवर अगदी विकेट्स मिळवण्याची संधी होती परंतु या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही। काहीतरी चमत्कार घडायला हवा होता। असा चमत्कार केला तरच तुम्हाला लोक किंवा जनता प्रेक्षक अगदी नमस्कार करतील किंवा एखादा पराक्रम केला तर त्या पराक्रमाचे पोवाडे देखील गायले जातील। म्हणून मैदानावर असताना अगदी तुम्हाला स्वतःला प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला या मैदानावर सिद्ध करावं लागेल तरच तुम्ही प्रसिद्ध व्हाल। नक्कीच आमच्या अक्षय सरांसाठी आगरी कॉमेंट्री द्यायची अशी ऑफर आलेली आहे। नितेश सरांची देखील ऑफर आहे, आयोजकांची ऑफर आहे। हा येतोय दणदणाचा पुन्हा एकदा पहिल्या चौकारानंतर दुसरी बाउंड्री अर्थातच हा उत्तुंग षटकार। आव्हान जरी धावसंख्येचा आकार जर आपण पाहिला, धावसंख्येचा आकडा पाहिला तर आव्हान सोपं जरी वाटत असलं तरी ते जड करण्याचं काम या गोलंदाजच करू शकतील। परंतु पहिल्या आणि दुसऱ्या दोन चेंडूवर येतात तब्बल 10 धावा। 45 धावा 30 चेंडू 45 धावा असं समीकरण असताना 2 चेंडू 3 चेंडू आता संपतात। 3 चेंडू मध्ये येतात 10 धावा। 9च्या सरासरीने फक्त वाटचाल करायचे। रिक्वायर्ड रन रेट इज इक्वल टू 9 अशा प्रकारे असताना 2 चेंडू मध्येच 10 धावा। तदनंतरचा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू। पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत चप्पल ते अगदी रनिंग बिटवीन द विकेट देखील दोन्ही फलंदाजांची छान आहे। एक धाव चोरटी धाव ज्याला म्हटलं जाईल अशा प्रकारच्या, कारण क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यामध्ये चेंडू असताना देखील ही धाव घेतली जाते। प्रेक्षकांची मांदी आली, त्याचबरोबर खरं तर आमच्या समालोचकांची देखील इथं मांदी आली, कारण मी पोलीस विपक्ष आयोजक या सामन्याचं समालोचन केल्यानंतर आत्ता कुठं माझ्या हातात माईक भेटतोय। इथं माईक घेण्यासाठी देखील चढावड। अजूनही 3 दिवसाची प्रतीक्षा आमच्या सचिन पाटीलची असेल, अजूनही माईक हातात आले नाही। संतोषच्या हातात देखील माईक आलेला नाही। काल विकास पाटील मला तोटे तडफडून इथून निघून गेले अशी परिस्थिती आहे। दोंडू काका मैदान म्हटलं की केवळ क्रिकेट रसिकांची प्रेक्षकांचीच मांदी आली नसते तर समालोचकांची देखील मांदी आली, हे आपल्याला दर्शन घडते। आणि ते देखील नितेश पाटील दादावरील असलेलं प्रेमा खातीर इथं मान्यवरांची देखील मांदी आली। आम्हाला देखील सूचना आल्या, एकीकडे तुम्ही मान्यवरांचं स्वागत करता, एकीकडे समालोचनाकडे दुर्लक्ष होते, सामन्याकडे दुर्लक्ष होते, परंतु मान्यवर या व्यासपीठावर येणाऱ्या अतिथीचा सन्मान करणं हे देखील आमचं आयोजकांच्या माध्यमातून कर्तव्य आहे। त्यामुळे सन्मानाकडे देखील वळावं लागते। पहिलं षटक संपते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
बिनबाद 12. अगदी या सामन्यामध्ये आपल्याला एक व्यक्तिमत्व आमच्या अक्षय दादाने सांगितलं की खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून रायगड भूषण म्हणून रायगड जिल्ह्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारं व्यक्तिमत्व सुशांत मोकल अर्थातच गोट्या दादा या नावानं ओळखलं जातंय. असं व्यक्तिमत्व अनेक सामने या मैदानावर खेळल्याचा अनुभव देखील त्यांच्या पाठीशी असेल. तर परी 11 वलवलीनं मात्र सांगितले की या मैदानावरची आमची पहिलीच लढत असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितलं गेलंय. बघूया मैदानाचा फायदा उठवतात की एखादा आपला खेळाच्या दृष्टिकोनातून वलवली संघ इथं हायवे एक भारी ठरतोय हे येणारा कालच सांगेल. कारण आतापर्यंत एक षटक संपलेले धावत संख्या झालेल्या आहेत 12. दुसरं षटक घेऊन येतोय स्वतः सुशांत मोकल. हा उरण विभाग असला तरी या विभागामध्ये पेन विभागातील अगदी काल पहिल्या दिवशी मला तर बलवली हा संघ सुपर 4 मध्ये गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी करळ हा संघ उरण विभागातील सुपर 4 मध्ये गेलेला आहे. आज कोणता संघ जातोय कोणत्या संघाचं अगदी नशीब उजळतात ते पाहायचं आहे. पहिला चेंडू अगदी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू येतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा पार चौकार. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका संघटक महेश वर्तक त्याचबरोबर गोवठणे 14-16 वॉरियर्स संघाचे पॅकर्स विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील यांनाही आमंत्रित केलं जाईल. व्यासपीठावर येऊन आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. 1 धावेने आणखी धावत संख्येमध्ये भर पडते. धावत संख्या जाऊन पोहोचते 17च्या घरात. 45 धावांचं विजयी उद्दिष्ट. क्रिकेट जरी सोपं आव्हान वाटत असलं तरी एखादं आव्हान देखील जड करण्याचं काम गोलंदाज करतात. परंतु त्या गोलंदाजाला अगदी साथ द्यावी लागेल सर्व क्षेत्ररक्षकांनी. हा चेंडू ऑफ एसटीच्या यॉर्कर स्वरूपाचा चेंडू अगदी डिफेन्स पद्धतीने पॉइंटच्या क्षेत्रामधून खेळून काढला. एक धाव मात्र रोखू शकले नाही. धाव फलक हालता ठेवताना दिसते ही सलामीला आलेली जोडी सुयोग आणि ऋषी. आता मात्र प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षकाकडे कोणताही पर्याय नसेल. क्षेत्ररक्षक अगदी दर्शक बनतोय. पंच हात उंचावतात. येतोय दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू तटवला जातोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा देखील दुसरी बाउंड्री. पहिला षटकार तर दुसरा चौकार. आपण पहिला सामना जो पाहिला खरं तर पिरकोन विपक्ष चिरणेर अगदी 72 धावांचं उद्दिष्ट असताना देखील सलामीच्या जोडीनंच 72 धावांचं विजय उद्दिष्ट पार केलं होतं. तशाच प्रकारे हे उद्दिष्ट देखील सलामीची जोडी पार करते की काय असं वाटत असताना कळवे संघाला मात्र एखादा आपल्या संघासाठी तारणहार ठरेल असा गोलंदाज निवडावा लागेल की ज्याच्या भात्यामध्ये काहीतरी नवीन असे शस्त्र किंवा अस्त्र असतील. शस्त्राने तर विजय होणार नाही परंतु एखादा अस्त्र टाकावं लागेल. गोलंदाज प्रसाद. 2 षटक संपतेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 12 ना. पहिल्या षटकामध्ये 12 तर दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 16. अशा प्रकारे 28 धावा धाव फलकावर. प्रसाद नवीन गोलंदाज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. झेल आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक नाही. झेल मात्र इथं जमिनीला दान होताना कीपर स्वतः झेलसाठी प्रयत्नशील होता. अशा प्रकारे जर आपल्याला संघाच्या
विजयासाठी विजयापर्यंत पोहोचवायचं असेल तर अशा प्रकारची झेल टिपावे लागतील. गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवायचं असेल तर त्या अशा प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आपल्याला. पुन्हा एकदा अगदी यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, परंतु त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातोय. पुन्हा येतोय हा या षटकातील पहिला षटकार. धावांची गरज असेल, उंच पुरा उंची दिलेला चेंडू आणि या चेंडूचा देखील खरपूस समाचार घेतला जातो. येतोय पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. ची गरज असेल तिसरं षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा हा सामना. 45 धावांची गरज होती. प्रति षटकामध्ये 9 धावा उभारण्याची गरज होती. रिक्वायर रन रेट हा 9 धावांचा होता आणि अर्थातच 2 षटकांमध्ये तब्बल आले 28 धावा. हा नक्कीच एक बीमर पंचांचाही इशारा येतोय. फक्त 3 धावांची गरज असेल, फ्री हिट ऑन असेल, अगदी फलंदाजाला मुक्त स्वातंत्र्य असेल, फक्त एकच पद्धतीने फलंदाज बाद होईल आणि ते अस्त्र म्हणजे धावचीच. फ्री हिट ऑन आहे, अगदी नको तेव्हा झेल पकडला, परंतु धावचीच्या स्वरूपात सफलता मिळवण्यासाठी प्रयत्न, एका धावेचं रूपांतर. मित्र आता टिपून काही फायदा नव्हता, कारण यष्ट्या पकडून चेंडू आणि यष्ट्या हातात घ्याव्या लागणार होत्या. हेही तत्व तितकंच क्रिकेट मधला नियम आहे. धावा 3 काढलेल्या आहेत ना आणि संघ विजयी होतोय. अर्थातच फ्री हिट होता तोही एक म्हणजे बीमरची 1 धाव मिळाली आणि या 3 धावा अशा प्रकारे संघ विजयी होताना दिसतोय. अभिनंदन विजयी संघाचं. त्याचबरोबर पराभूत संघ कळवे यांना देखील पुढल्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर नंतरचा सामना अर्थातच गोवठणे विपक्ष मोठी जुई. वॉरियर्स गोवठणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय चला गोवठणे संघ निर्णय काय असेल तो कलबा आणि तशा प्रकारच्या सूचना द्या आम्हाला. गोवठणे आणि मोठी जुई.